बाजारात आपण जातो तेव्हा ती एकदम चमकदार परफेक्ट दिसणारी फळं आपल्या डोळ्यांना कशी आकर्षित करतात नाही का? पण थांबा, ह्या सुंदर दिसण्यामागे एक वेगळीच कहाणी असू शकते. तर आज आपण ह्याच विषयाच्या खोलात जाणार आहोत. फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यामागचं विज्ञान काय आहे, त्यातले धोके कोणते आणि आपल्यासाठी सुरक्षित पर्याय कुठले आहेत? आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं नक्कीच झालं असेल. दिसायला अगदी पिवळं धमक सुंदर फळ घरी आणतो आणि चव घेतली की काय, पूर्ण निराशा. अगदी अलीकडेच बघा ना, अक्षय तृतीयेच्या सणाला कित्येकांनी तक्रार केली की मोठ्या हौसेने आणलेले आंबे चक्क आंबट आणि कडू लागले. याचं कारण फक्त फळ कच्चं होतं असं नाहीये, तर गोष्ट त्याहून जरा गंभीर आहे. हो, म्हणजे ही बेचव फळं फक्त आपला मूड खराब करत नाहीत, तर एका मोठ्या धोक्याची घंटा वाजवत असतात. आणि तो धोका थेट आपल्या आरोग्याशी, आपल्या सुरक्षेशी जोडलेला आहे. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आणि सगळं काही समजून घेऊया. पहिला प्रश्न मनात येतो की फळांना कृत्रिमरित्या पिकवायची गरजच काय आहे, बरोबर? तर याचं उत्तर दडलंय आजच्या आपल्या फूड सप्लाय चेनमध्ये. म्हणजे बघा, शेतात उगवलेलं फळ आपल्या ताटापर्यंत पोहोचायला शेकडो किलोमीटरचा प्रवास करतं. इथे विज्ञानाचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग येतो. काही फळं असतात क्लायमॅक्टेरिक. हा शब्द जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. ही अशी फळं आहेत जी झाडावरून तोडल्यानंतरही पिकत राहतात. आंबा, केळी, पपई, टोमॅटो ही त्याचीच उदाहरणं आहेत. आणि याच खास गुणधर्मामुळे ती कच्ची तोडून दूरदूरच्या मार्केटमध्ये पाठवता येतात. आणि इथेच आपल्या कहाणीत एंट्री होते एका खलनायकाची. काही व्यापारी झटपट आणि जास्त नफा कमावण्याच्या लालसेपोटी एक असा शॉर्टकट वापरतात जो स्वस्त आहे, वेगवान आहे, पण अत्यंत धोकादायक आहे. या खलनायकाचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. स्थानिक बाजारात याला सर्रास मसाला म्हणून ओळखलं जातं. यातून एक वायू बाहेर पडतो, ॲसिटिलीन नावाचा. आणि हा वायू काय करतो तर फळाला फक्त बाहेरून म्हणजे सालीला 24 ते 48 तासात पिवळं करतो. आतून मात्र फळ कच्चंच राहतं. म्हणूनच FSSAI म्हणजेच आपली अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. का? कारण या कॅल्शियम कार्बाईडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे अत्यंत विषारी घटक सापडतात. याच्यामुळे चक्कर येणं, सतत तहान लागणं, त्वचेवर फोड येण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हा धोका फक्त फळं खाणाऱ्यांना नाही, तर जे व्यापारी हे रसायन हाताळतात त्यांच्यासाठीही तितकाच जीवघेणा आहे. बरं, जर हा इतका धोकादायक मार्ग आहे तर मग सुरक्षित मार्ग कोणता? आता वेळ झाली आहे आपल्या कहाणीतल्या नायकाला भेटण्याची. एक असा पर्याय जो नैसर्गिक आहे आणि त्याला सरकारने सुद्धा मान्यता दिली आहे. या नायकाचं नाव आहे इथिलीन. आणि गंमत माहितीये काय? इथिलीन हा तोच नैसर्गिक हॉर्मोन आहे जो फळं झाडावर असताना नैसर्गिकरित्या पिकण्यासाठी स्वतःच तयार करतात. म्हणजे आपण कृत्रिमरित्या इथिलीन वापरतो तेव्हा आपण फक्त निसर्गाच्या कामात थोडी मदत करत असतो, बस. ही एक पूर्णपणे शास्त्रीय आणि नियंत्रित पद्धत आहे. यात फळांना खास बनवलेल्या चेंबर्समध्ये ठेवलं जातं आणि तिथे अगदी मोजक्या सुरक्षित प्रमाणात म्हणजे 100 ppm पर्यंत इथिलीन वायू सोडला जातो. ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि म्हणूनच तिला मान्यता मिळालेली आहे. तर आता बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे आपला खलनायक कॅल्शियम कार्बाईड, जे प्रतिबंधित आहे, विषारी आहे आणि त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला नायक इथिलीन गॅस, जो पूर्णपणे सुरक्षित आहे, नैसर्गिक आहे आणि एक नियंत्रित प्रक्रिया आहे. निवड अगदी सोपी आहे, नाही का? पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण बाजारात गेल्यावर हा फरक ओळखायचा कसा? काळजी करू नका. चला, मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देतो ज्या वापरून पुढच्या वेळी फळं खरेदी करताना योग्य निवड करणं सोपं जाईल. सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्या संवेदनांवर विश्वास ठेवायचा. नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळाचा एक हलका, गोड वास येतो. कार्बाईडवाल्याला कसलाच वास येत नाही किंवा कधीकधी विचित्र रासायनिक वास येतो. रंगाचं बघा, नैसर्गिक फळावर थोडे हिरवे डाग असू शकतात, रंग सगळीकडे सारखा नसतो. पण कार्बाईडचं फळ एकदम एक समान पिवळं धमक दिसतं. आणि स्पर्श, चांगलं फळ सगळीकडून सारखं मऊ लागेल, तर रासायनिक फळ कुठेतरी कडक तर कुठेतरी मऊ लागतं. आणि चवीचा तर प्रश्नच नाही, एक गोड आणि रसाळ तर दुसरं आंबट किंवा तुरट. अजून काही गोष्टींकडे लक्ष देता येईल. फळाच्या सालीवर जर काळे डाग दिसत असतील किंवा पृष्ठभागावर राखेसारखी बारीक पावडर जमा झालेली दिसली किंवा पांढरे चट्टे असतील तर जरा सावधान राहा. हे सगळे संकेत असू शकतात की काहीतरी गडबड आहे. आता घरी आल्यानंतर एक सोपा प्रयोग करून बघता येतो. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडा बेकिंग सोडा टाका आणि मग त्यात तुमचं फळ ठेवा. काही वेळ निरीक्षण करा. जर पाण्याचा रंग हळूहळू बदलू लागला तर शक्यता आहे की फळाच्या सालीवर रसायनं आहेत.
एक लक्षात घ्या, ही काही 100% खात्रीशीर टेस्ट नाही, पण ती एक इशारा नक्कीच देऊ शकते. चला तर आता या सगळ्या माहितीचा सार एका ठिकाणी पाहूया. हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवले की झालं स्मार्ट खरेदी आणि सुरक्षित सेवन. हे एक वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. फक्त डोळ्यांनी जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या इतर संवेदनांनाही विचारा, कारण जे फळ दिसायला सर्वात परफेक्ट असतं तेच नेहमी सर्वोत्तम किंवा सर्वात सुरक्षित असेल असं अजिबात नाही. आणि हो, 2 साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी. पहिली, बाजारातनं आणलेलं कुठलंही फळ खाण्याआधी ते वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवायचं. आणि दुसरी, जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत आपल्या ओळखीच्या किंवा विश्वासू दुकानात नच खरेदी करायची. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या ताटात येणारं फळ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतं. कधी विचार केलाय का की या प्रवासात नक्की काय काय घडत असेल? आपण जे खातो त्या अन्नाचा प्रवास जाणून घेणं, त्याबद्दल जागरूक असणं हे शेवटी आपल्याच आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.